राम राम मंडळी. कसं आहे? बरं आहे ना का? तर आज आता आपण बघणार आहोत की OTTवर काही पिक्चर रिलीज झाली आहेत. आता ती पिक्चर कसली आहेत आणि काय आहे ते आपण आता यामध्ये पाहू. तर यामध्ये रोमांसपासून ॲक्शनपर्यंत OTTच्या या नव्या फिल्म सिरीज आणि फिल्म ह्या हिट ठरलेल्या आहे. आता या विकेंडला ज्या होणार आहेत रिलीज त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पहिलं जे आहे ते कट्टन. आता कट्टन म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार? हां, याचा विचार केला पाहिजे का नको? तर पहिली जी फिल्म आहे ती कट्टन. आता यामध्ये आता एक इन्व्हेस्टिगेटिव्ह ही थ्रिलर फिल्म असं मानलं जाते आणि जी सुरुवातीपासून अशी फिल्म बनवल्या तो एक वेगळाच विषय आहे. तर यामध्ये एका निर्जन डोंगराच्या उताराजवळ एक घटना घडत्या. त्यामध्ये कापलेलं मुंडकं शिर म्हणतात ते सापडतंय आणि तिथनं एक अशी स्टोरी जबरदस्त फिल्मला लागत्या ते तुम्ही बघितल्यावरच कळेल. तर यामध्ये असं दाखवलं याचा शोध काही वेळानं लागतो आणि तो लागतो म्हणजे कसं तिथलं पोलीस स्टेशन असते ते बंद व्हायला आलेलं असते. आता हे बंद व्हायला आल्यावर हे प्रकरण तिथल्या अधिकाऱ्याकडं एक महत्त्वाचा विषय ठरतो. आता बंद पडणारं पोलीस स्टेशन म्हटल्यावर काहीतरी करून दाखवलंच पाहिजे म्हणजे आणि पोलीस स्टेशन इथं तयार होईल असं यामध्ये दाखवलेलं आहे. आणि एक स्वतःची कार्याची पद्धत ही जी असत्या ती सिद्ध करण्याचा त्यांना एक संधी मिळते. मग या दरम्यान जे पोलीस हळूहळू याचा शोध घेतात, खोलवर तपास करतात आणि तिथलं जे पीडित असतंय तिचं रहस्य जे असतं ते खोलवर जाऊन त्याचे जे दरवाजे उघडले जातात रहस्याचे असं यामध्ये एक माहिती चांगला विषय दाखवण्यात आला आहे. तर यामध्ये असं आपल्याला पाहायला भेटतोय की सत्य आणि असत्य यांच्यातलं काहीच फरक ओळखत नाही. जसजसं ती स्टोरी पुढं जात्या तसं वेगवेगळं खुलासा निर्माण होत्या आणि एक वेगळीच घटना घडत्या. मग या चित्रपटात जे आहेत कलाकार त्यांचं नाव आहे विजय सेतुपती, मिलिंद सोनम आणि सुदेव नायर यासारखे दमदार कलाकार या चित्रपटाला एक जोरदार कथा लाभलेली आहे. तर त्यामुळे हा चित्रपट 27 मार्चला जिओ हॉटस्टारवर रिलीज झालेला आहे ते तुम्ही बघा. आता 2 नंबरचं बघायचं झालं तर डिअर डेव्हिल्स बोर्न अगेन सीझन 2. आता ही सिरीज आहे योगा चित्रपट नव्हतं. तर ही सिरीजमध्ये आपल्याला बहुप्रतीक्षित असलेली सिरीज जी आहे त्याचा दुसरा सीझन विल्सन फिस्कची कथा दाखवण्यात आली आहे आणि ते पण शहरावर त्याचे पूर्ण नियंत्रण करणारी असं एक बळकट योद्धा म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये स्वयंघोषित न्यायाविरोधी दल तैनात करण्यात आलेलं आहे. मग त्याच्यानंतर अशी परिस्थिती गंभीर होत्या की तिथं काय एक वेगळंच प्रकरण तयार होतंय आणि त्यामध्ये सत्ता, भ्रष्टाचार आणि न्यायाची कथा जागण्याचा प्रयत्न एक केलेला आहे. मग ही जी सीझन आहे मालिका आहे ती तुमच्यासाठी एक खास आवर्जून पाहण्यासारखी आहे आणि ही 25 मार्चला रिलीज झालेली आहे. तर आता तिसरं जे सांगतो या ती पण सिरीजच आहे. त्याचं नाव आहे BTS द रिटर्न. ही नेटफ्लिक्सवरची आहे. तर BTSच्या चाहत्यांसाठी एक अशी खबर आहे की नवीन डॉक्युमेंटरी लष्करी सेवेनंतर व ग्रुपच्या प्रभावी आगमनानंतर काहीशी कहाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये आरी रांग या अल्बमच्या निर्मितीची एक झलक आणि तसंच RM, जीन, सुगा, जे-होप, जिमिन व्ही आणि जंगकुक यांचा एक प्रवास आणि संघर्ष आणि जागतिक प्रभाव हा आपल्याला यामध्ये सिरीजमध्ये जवळून पाहायला मिळतोय. मग ती आपण बघितलं पाहिजे. आणि ही डॉक्युमेंटरी जी सिरीज आहे ती 27 मार्चला रिलीज झालेली आहे. तर आता चौथं जे आहे ते शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा जो चित्रपट चालला आहे तो ओ मारियो ओ रोमियो या चित्रपटाची OTTवर हा चित्रपट येण्यासाठी एक तयार झालेला आहे. यामध्ये विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय केलेला आहे. मग आधुनिक काळात घडणाऱ्या या आधुनिक प्रेमकथेत जी जबरदस्त ॲक्शन सहित जी दाखवलेली आहे ती तुम्ही बघितली पाहिजेच. आता यामध्ये पाचवं सांगायचं झालं तर राणी मुखर्जीचा मर्दानी 3 हा चित्रपट थिएटरमध्ये चांगल्या प्रकारे प्रदर्शित झाला आणि OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार. मग या चित्रपटात राणी मुखर्जीनं एका निर्भीड पोलीस अधिकारी असते, तिचं नाव असते शिवानी शिवाजी रॉय, ह्याची भूमिका तिनं साकारली. तर यामध्ये क्राईम थ्रिलर असं दाखवलंय की तिनं एक मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा आणि 93 बेपत्ता मुलींची सुटका करण्याची कामगिरी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आता कथेत प्रचंड तणाव आणि दमदार अभिनय पाहायला मिळाल्यानंतर आपण काय जागेवरून उठणार आहे का? तर हे पण चित्रपट 27 मार्चपासून नेटफ्लिक्सवर चांगलाच स्ट्रीम करतोय. आता यानंतर शेवटचं जे आहे ते 6वं म्हणजे समथिंग व्हेरी बॅड इज गोइंग टू हॅपन हा चित्रपट. आता हा चित्रपट थ्रिलर मालिका असला एका जोडप्याच्या स्वप्नातील लग्नाची कहाणी सांगते आणि ते आहे एका दुर्गम ठिकाणी असलेलं पार पडलेलं त्या ठिकाणी. पण नंतर कथेत एक अनपेक्षित वळण असं येतंय की आपल्याला ते बघणं भागच पडते. आणि ही सिरीज जी आहे ती नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ते तुम्ही आता हे सगळ्या सिरीज आणि फिल्म तुम्ही बघा आणि मग मला सांगा. आणि हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मी धन्यवाद करतो.